ऑफ द स्टुडंट आता तुझ्याकडे कॉलेजची ईमेल आयडी असेल तर that will be better. ओके त्याच्यानंतर नेम ऑफ द स्टुडंट तुमचा क्लास जो आहे तो क्लास असेल तुमचा then your roll number त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचे एक्झाम्पल तू सॉल्व करायचे ते या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत मार्क दिलेले आहेत अटेम्प्ट करून दिलेले आहे ऑटोमॅटिक तुम्हाला लास्टला फायनलला तुम्हाला स्कोर दिसतो आहे both these number must be added to 10 so that the sum is completely divisible by 23 already आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे क्लासमध्ये पण सॉल्व केले टेस्ट मध्ये पण केस घेतला होता आपण त्याच्यामध्ये पण आपण सॉल्व केलेले आहे the product of 3 into 65 3 raised to 65 into 6 raised to 59 into 7 raised to 75 calculate करा as example if n is a natural number then 6n raised to 2 plus 6n is always divisible by natural number आहे ठीक आहे Good afternoon all. X plus 2y minus 3z is equal to minus 2, 6x plus 5y plus lambda z is equal to minus 3. हमें शो क्या करना है lambda is not equal to minus 5. The system have unique solution and lambda is equal to minus 5 is equal to minus 5 where the system is consistent. तो हमें चेक करना है तो उसके लिए फर्स्ट इक्वेशन सॉल्व करना होगा ओके तो फर्स्ट इक्वेशन सॉल्व कर दो उसके बाद आपको समझ में आएगा कि क्या करना है okay first write down the in matrix form matrix form ax is equal to b okay and consider a by b is equal to and our 3 minus 1 4 3 select होत नाही ते व्यवस्थित 1 2 ओके minus 3 minus 2 6 5 आता मी करते नाही lambda सॉल्व करायला लागेल minus 3 काही प्रॉब्लेम नाही हां हॅलो solve this by using echelon form काय करायचं आपल्याला याच्यामध्ये आता 3 to lambda we have to convert this matrix into upper triangular matrix means because of this leading diagonal we have to make this 3 element to 0 and find out its rank so that we will check lambda is not equal to minus 5 the system have unique solution and for lambda is equal to minus 5 the system is consistent सिंपल हमें क्या करना देखो इसमें यहाँ पे below this value we have to make this 3 element to 0 by using only row transformation okay use करा row transformation solve करून सांगा मला काय आहे
मुकेश मला मला काही प्रॉब्लेम होत नाही इथे बघा ना थोडंसं करू का बरं? करू मग, काही problem नाही. R2 minus 3R1 मी आता किंवा करते R3 तर minus मला 6R1 सध्याचा problem face करत नाही मी. Okay, ठीक आहे. equivalence to first row is as it is. Okay, एखादा क्वेश्चन पण राहिला तर तुम्ही सबमिट होत नाही बघा. सगळे क्वेश्चन सबमिट करायचे आपल्याला. Yes. चेतन capture. प्रेम चव्हाण. okay. सॉल्व करतो मी. ते काय ते -7. मला सांगा आन्सर काय ते. -7 13 वजा 3 3 13. हाँ 9 नेक्स्ट -7 हां लैम्ब्डा प्लस 18 -7 लैम्ब्डा Lambda प्लस plus 18 9 9 ओके. नेक्स्ट आता हे -7 इथं -7 आहे. डायरेक्ट काय करू शकतो आपण जर सबट्रॅक्शन घेतलं तर डायरेक्ट हे काय होईल 0 होईल. ओके, कारण तिथं 1 आणायचा प्रयत्न करू नका कारण 1 येतच नाही इथं. तर डायरेक्टला काय करायचं 0 आणायचं आपल्याला या ठिकाणी. या पे 0 ला सर लैम्डा हाँ बोलो सर लैम्डा -24 आएगा सर. लैम्डा -24 आएगा यहाँ पे. चेक करते रहो. लैम्डा -6 × 3 18 करेक्ट है ना. यहाँ पे पुट करना है थर्ड फॉर्मूले में. चेक करो देखो यहाँ पे R3 माइनस R2. यहाँ पे -7 है, यहाँ पे -7 है, दोनों सेम है वैल्यू. सब्ट्रैक्शन ले लो, क्या हो जाएगा 0 हो जाएगा डायरेक्ट. इक्विवेलेंस टू 1 2 -3 -2
0 -7 13 एंड 9 0 यहाँ पे क्या आएगा 0 -7 माइनस क्या हो जाएगा प्लस -7 + 7 क्या हो जाएगा 0। तो यहाँ पे देखो लैम्बडा प्लस 18 हमारी फर्स्ट R3 है, इसमें सब्ट्रैक्ट करो 13 को तो -13 ओके इक्वल टू लैम्बडा प्लस 5 लैम्बडा प्लस 5 यहाँ पे 9 - 9 क्या आएगा 0। और इथपर्यंत आले का सगळ्या सर्वांचं या तो सॉल्व किया ना सबने। हो सर इथपर्यंत झालं. हो सर. Yes, sir. ओके ठीक आहे, इथून पुढे काय काय सांगितलं फर्स्ट ओके नो प्रॉब्लेम। मग काय सांगितलं शो दॅट फॉर लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 5 हाँ यहाँ पे शो दॅट लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5 द सिस्टम हॅव युनिक सोल्युशन। आता युनिक सोल्युशन येण्यासाठी कंडिशन काय असते युनिक सोल्युशनची कंडिशन ऑफ युनिक सोल्युशन R = N. R इज इक्वल टू एन रैंक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स। तो यहाँ पे देखो यहाँ तक जो वैल्यू है ए ये क्या है ये हमारा मैट्रिक्स ए रहता है ना यहाँ तक ओके इसकी रैंक कितनी चाहिए 3 चाहिए तभी क्या आएगा यहाँ पे देखो हमारे जो अननोन्स है यहाँ पे 1 2 और 3 अननोन्स है ओके 3 अननोन्स है इसका मतलब हमें रैंक कितनी चाहिए 3 चाहिए। तो इसका मतलब यहाँ पे क्या चाहिए लैम्बडा प्लस 5 इज इक्वल टू इज नॉट इक्वल टू 0 चाहिए ना। अब देखो लैम्बडा प्लस 5 इज नॉट इक्वल टू 0 तभी इसकी रँक क्या आएगी 0 आहे क्योंकि ये हमें क्या चाहिए नॉन 0 चाहिए। बघा काय म्हणतो मी ही जी टर्म आपल्याला काय पाहिजे नॉन 0 पाहिजे तर रँक काय लिहायची 3 जर रँक 3 असेल तरच काय अननोन्स काय इक्वल येतील। यहाँ पे देखो क्या करना है हमें देखो समझ में आ रहा है कि ये जो लैम्बडा प्लस 5 है यहाँ पे क्या चाहिए नॉन 0 चाहिए तभी इसकी रैंक क्या आएगी 3 आएगी। यहाँ पे जो अगर 0 आया तो रैंक 2 हो जाएगी ना 2 मतलब हमें कुछ चेक करना होगा फिर इनफाइनटली मिनिसोल्यूशन के लिए जा सकता है ना ओके। तो हमें रैंक 3 ही चाहिए तो रैंक 3 कब आने वाली है ये टर्म इज नॉट इक्वल टू 0 सिंपल। बस समझ काय करायचं ते if lambda plus 5 is not equal to 0 then the rank of A is equal to 3 is equal to number of unknowns rank of A is equal to 3 is equal to number of unknowns। therefore lambda is not equal to -5 then the rank of A is therefore the system have युनिक सोल्यूशन ओके। बस समजलं काय करायचं इफ लॅम्बडा प्लस और प्लस 5 नॉट इक्वल टू 0 therefore lambda is not equal to -5 then the rank of A is equal to 3 is equal to number of unknowns therefore the system of have unique solution। थोडी रँक आहे तेवढे नंबर ऑफ अननोन्स आले तरच काय असणार रँक गिवन सिस्टम हा युनिक सोल्युशन हे झालं फर्स्ट कंडिशन। नेक्स्ट हो ओके और नेक्स्ट कंसेप्ट होगा इफ नेक्स्ट इज लैम्बडा प्लस 5 इज इक्वल टू 0 therefore lambda is equal to -5 lambda is equal to -5 therefore system is inconsistent therefore rank of A is equal to 2 is equal to rank of A by B। so if lambda plus 5 is equal to 0 5 जर is equal to 0 असेल तर काय होईल rank of A is equal to 2 is equal to rank of A by B सेम आहे ना therefore system is inconsistent।
सिस्टम इज कंसिस्टन्स. बस समजला कन्सेप्ट काय आहे तो. सर अजून एक सांगा होती. ओके वेट करा. बघा फर्स्ट कन्सेप्ट काय कन्सिडर कर काय माहित पाहिजे तुम्हाला. सिस्टम हॅव युनिक सोल्युशन कधी असतं आपल्याला काय सांगितले बघा. शो दॅट लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5. द सिस्टम हॅव युनिक सोल्युशन. ओके आपलं युनिक सोल्युशन आहे का नाही दाखवायचं. कसं दाखवायचं लॅम्बडा इज नॉट इक्वल टू -5. मग तर आहे ना सरळ. कधी येणार आहे सिस्टम हॅव युनिक सोल्युशन इफ रँक इज 3. रँक 3 असेल तरच काय येणार आहे सिस्टम हॅव युनिक सोल्युशन असेल ना. बिकॉज नंबर ऑफ अननोन्स मध्ये 3 आहेत. देअरफॉर rank of A is equal to 3 is equal to number of unknowns. Therefore the system have unique solution. If not equal to 0 आला पहिला रँक नॉट इक्वल टू 0 आले तर A ची रँक काय येणार आहे 3 येणार आहे. ओके आणि नेक्स्ट काय सांगितले बघा कन्सिस्टंट कधी असतो जर रँक A is equal to rank of A is equal to rank of A by B. Therefore put करा लॅम्बडा प्लस 5 इज इक्वल टू मायनस इज इक्वल टू 0. लॅम्बडा इज इक्वल टू -5. तुम्ही जर लॅम्बडा इज इक्वल टू -5 व्हॅल्यू पुट केली तर सिस्टम आहे काय ते कन्सिस्टंट. याच्यात चेक करा या लॅम्बडा इज इक्वल टू -5 पुट केले काय तो सिस्टम कन्सिस्टंट. बिकॉज रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 आणि रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू 2. सेम इथे ना रँक आणि इथं पुट करा या ठिकाणी लॅम्बडा प्लस 5 नॉट इक्वल टू 0 म्हणजे इथं काय असेल नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय असणार लॅम्बडाची व्हॅल्यू अदर दॅन 5 -5. कोणती पुट करा 6 घ्या 11 येते. रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 आणि नंबर ऑफ अननोन्स किती 3 आहेत. रँक इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स म्हणजे सिस्टम हॅज युनिक सोल्युशन. असं मला हॅलो सर. हा बोला. हा सर मग ते रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स मध्ये पण मग कन्सिस्टन्सी येते की ते. हा येतेच ना पण आपल्याला दाखवायचे कशासाठी त्यालाच पण येतंय काय प्रॉब्लेम नाही तिथं पण कन्सिस्टंटच येतं. कारण रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 आणि रँक ऑफ ए बाय बाय इज इक्वल टू पण 3 येतोय. पण प्रॉब्लेम काय आहे आपल्याला क्वेश्चन काय सांगितलं त्यांनी लॅम्बडा इज इक्वल टू -5. हाँ ये आपका जो क्वेश्चन है करेक्ट है. उनका क्वेश्चन क्या है देखो यहाँ पे अगर नॉट इक्वल टू 0 लिया तो भी ये कंसिस्टेंट बनता है. कंसिस्टेंट ही बनेगा क्योंकि यूनिक सॉल्यूशन आ रहा है इसका मतलब वो कंसिस्टेंट है. लेकिन हमें प्रूफ यहाँ पे देखो यहाँ पे क्या करना है प्रूफ. यहाँ पे लैम्बडा इज इक्वल टू -5 के लिए प्रूफ करना है हमें यहाँ पे देखो. इसलिए मैंने हमें अलग लिया नहीं तो यहाँ पे तो कंसिस्टेंट होगा ही वो क्योंकि यूनिक सॉल्यूशन आ रहा है इसका मतलब वो कंसिस्टेंट होगा ही. कन्सिस्टंट आहे पण आपल्याला प्रूफ करायला वेगळं सांगितलेलं आहे. हॅलो सर. हा बोला. हा सर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये 1 यायला पाहिजे ना तिथं अकॉर्डिंग टू इक्लॉन फॉर्म. नाही असं काय नाही. मी सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं होतं याच्यामध्ये काय 1 1 1 याची गरज नाही. ते नॉर्मल फॉर्म मध्ये येतं फक्त नॉर्मल. इक्लॉन फॉर्म मध्ये कोणती व्हॅल्यू चालते काय अडचण नाही. यहाँ पे आप कौन सी भी वैल्यू ओके सर. रख सकते हैं कोई प्रॉब्लम नहीं. ओके ठीक है नेक्स्ट एग्जांपल घ्या. बोलें यस.
Check this example. 4x minus 2y plus 6z is equal to 8. We have solved this example. एक्झाम्पल चेक करा, आपण सॉल्व केले का अगोदर हे? हा RHS असेल तर देऊन टाका त्याच्याकडे, काय प्रॉब्लेम नाही तिकडे exam मध्ये नाही. केले सॉल्व? हा सॉल्व देऊन केलं. टाका फक्त नक्की ना? दुसरं घ्या. जसं highlight केलं आहे का? बरं बरं बरं, चालेल. चेक करू टाका आपल्याला. चालेल, काय प्रॉब्लेम. टेक दिस एक्झाम्पल, सॉल्व दिस एक्झाम्पल. हे झालं नाही ना? हॅलो. एग्जाम्पल हुआ क्या ये? चेक करो फर्स्ट और उसके बाद सॉल्व करो. अरे यार तुम्ही झालं सर. सॉल्व झाले सर. काय करत होतं वरचे लेक्चर लावले, काय करू सांगा आता. सर झालं एक्झाम्पल हे. ओके ठीक आहे, दुसरं घ्या. एकदा तिथं घेतलं, एकदा तिथं घेतलं. ते मला ओरडायला लागलं होतं. अहो तुमचा तिकडं बाहेरपर्यंत द्यावं. तुमची लेक्चर चालू, तुमचं सगळं होतं इकडं. दुसरं काय उपयोग नव्हता आता. माझं का? हा. तुम्ही आपल्या त्या क्लासच्या फ्लो मध्ये होता. हा. चोरी झाली सर. हे झाल्यावर चेक करा आणि सॉल्व करा नसेल झालं. ये कोई एग्जाम्पल सॉल्व किया हमने, नहीं किया होगा तो सॉल्व करो. एवढं काय आवडलं सर मला? मध्ये हा. कळले सर? भारत सर. हो सर. सॉल्व करते ना एग्जाम्पल. कंसिस्टंट आहे ते इनकन्सिस्टंट सांगा.
त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं है, इधर 6 है और इधर 3 है, तो यहाँ पे 1 लाने की कोई जरूरत नहीं, आप डायरेक्ट 3 से डायरेक्ट 6 को 0 करो, क्योंकि हमें ज़्यादा सिंप्लीफिकेशन नहीं है इसमें, यहाँ तक ही सॉल्व करना है एग्जाम्पल। ओके, ये सॉल्व करने के बाद चेक करो रैंक ऑफ ए इज इक्वल टू क्या है 2 है, और रैंक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू ऑल्सो 2 है, therefore the system is consistent, then check unique solution or infinitely many solution. If rank is equal to number of unknowns, unique solution, rank of a is equal to is less than number of unknowns, then they have infinitely many solution, and find करो the solution। फिर जैसे क्या कराते थे, x minus y plus z is equal to 3, 3y plus z is equal to 3। ओके, और उसके बाद z की वैल्यू पुट कर दो, क्योंकि यहाँ पे 1 पैरामीटर आने वाला है, वो पुट कर दो पहले। स्टॉप होईल। काही जणांनी अजून कॉलेजचं हे फीडबॅक फॉर्म फिल केलेलं नाही, ते फिल करा पट लवकरात लवकर। The student have not filled college feedback form, please submit it। हॅलो सर. हा बोला। हा सर, ती स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना सर मला अडचण